आणि तुम्हाला माहित नाही की माहित करून घ्यावीशी वाटत नाही. माहित करून घ्यावीशी वाटत नाही याचं महत्वाचं कारण, तो जे काही करतोय तो देशासाठी जर काही एखादी गोष्ट करतोय तो देशाच्या संघाकडून खेळतोय, त्याचा देशाला अभिमान वाटतोय. विचार करा, जेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख ही उंच 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 होत जाते ना, तेव्हा या खुजा ज्या गोष्टी असतात ना, याची आवश्यकताच भासत नाही. त्यामुळे आयुष्य हा प्रवाह असतो, तो प्रवाही राहिला पाहिजे. जात आणि धर्म हे त्या प्रवाहाच्या दोन किनाऱ्यांसारखे असतात. जोपर्यंत किनारे मर्यादेत राहतात तोपर्यंत प्रवाह मर्यादेत राहतो. पण जेव्हा किनारा आडवा येतो ना, तेव्हा बांध घातला जातो आणि मग प्रवाहाचा प्रवाह तुटतो. हा आयुष्याचा प्रवाह जर तुटू नाही दिला तर बाकी सगळ्या गोष्टी सोप्या होतात. या नाही, अनेक प्रसंग आहेत. म्हणजे मी कायम असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला आपली गंमत कशी होते ना, की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा अनेकदा केवळ त्या 7 घटनांपुरता मर्यादित करतो. या 7 घटनांपुरता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आम्ही संपूर्ण इतिहास मर्यादित केला तर आम्ही त्यांना केवळ त्या फॅन्टसी स्टोरी पर्यंत नेतो. म्हणजे आपण जर बारकाईनं बघितलं तर मी सुरुवातीला एक जी गोष्ट म्हटलं ना, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लुप्त असण्याचा काळ जर आपण बघितला तर तो जवळपास 180 वर्षाचा आहे. म्हणजे 1749च्या सुमारास छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू महाराज यांचं निधन झालं. 1761च्या सुमारास माझ्या माहितीप्रमाणे ताराराणींचं निधन झालं. आणि तरी हा प्रश्न निर्माण होतो